मी रिसेंटली एका एक्सपेरिमेंटबद्दल वाचलं, तर त्याचं नाव आहे स्टॅनली मिलीग्राम्स ऑफ एक्सपेरिमेंट ऑफ ओबिडियन्स टू ऑथॉरिटी. तर त्याच्यात 3 लोक आहेत, एक इन्स्ट्रक्टर आहे आणि एक व्हॉलेंटियर आहे जो एक्सपेरिमेंट करणार आहे आणि एक जण आहे ज्याच्यावर एक्सपेरिमेंट होणार आहे. तर त्याच्यात असं आहे, म्हणजे समजा व्हॉलेंटियरनं क्वेश्चन विचारायचा ज्याच्यावर एक्सपेरिमेंट व्हायला आहे, त्यानं चुकीचा आन्सर दिलं तर त्याला आपण इलेक्ट्रिसिटीचा ओल्ड देणार, झटका देणार इलेक्ट्रिसिटीचा. तर ह्याच्यात काय आहे, जो ज्याच्यावर एक्सपेरिमेंट व्हायला तो ॲक्टिंग करणार आहे आणि इन्स्ट्रक्टरला त्याला माहिती आहे की ह्याच्यात फक्त आपल्याला ॲक्टिंग करायची, पण ह्या व्हॉलेंटियरला काही रिॲलिटी माहीत नाही. जो इलेक्ट्रिसिटीचा झटका देणार आहेत ना, त्याची लिमिट आहे 15 वोल्टपासून 450 वोल्टपर्यंत. नॉर्मली 450 वोल्टला माणूस मरतो. तर मग एक्सपेरिमेंट चालू होतं. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे किती लोक किती वोल्टपर्यंत जाऊ शकतात? आणि आपण समजा झटका दिलो तर तो पुढचा माणूस विनवणी करणार की नका करू असं, मला त्रास होतोय वगैरे. आणि तो जो इन्स्ट्रक्टर आहे तो म्हणणार काही नाही, तुम्ही चालू राहू द्या आणि काही नाही, दिस इज अ पार्ट ऑफ एक्सपेरिमेंट. हा टेम्पररी पेन आहे त्याला आणि आपल्याला हे नेसेसरी असं करणं. तर ह्या एक्सपेरिमेंट जेवढ्या लोकांना झाला त्याच्यातले 100% लोक 300 वोल्टच्या वरी गेलते आणि त्यातले 65% लोक 450 वोल्टच्या वरी गेलते. ह्याच्यावरून काय कळतं आपल्याला की ह्युमन माइंडची टेंडन्सी, आपल्यावरचा जो कोणी आहे तो सांगतो ते खरंच असणार आहे. म्हणजे आपण नाहीत क्वेश्चन करत. मला वाटत नाही म्हणजे वॉर्डमध्ये एखादं प्रोसिजर वगैरे सांगायला तर आपण पुस्तकात कुठं काही वेगळं वाटलं असतं आपण आपल्या प्रोफेसरला वगैरे क्वेश्चन करतो. नाही, ह्युमनची टेंडन्सी नाहीच त्याची. ह्युमनची टेंडन्सी की आपल्यावरच्या ऑथॉरिटीज ऐकायचं. मग आपण नाहीत मोस्ट ऑफ द टाईम आपला डोकं वापरत त्याच्यात.